सकाळी 4च्या दरम्यान राजनंदिनीचं शरीर खूप तापलं होतं. त्यामुळे तिला आम्ही घेऊन गेलो होतो डॉक्टरांकडे. खूप छान खेळत होते. आदल्या दिवशी नेक्स्ट डेला अचानक असं काहीसं घडलं. आम्ही डॉक्टरांना दाखवून परत घरी आलो होतो. पण पुन्हा नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी खूप ताप भरला होता. 100च्या खाली यायचं नावच घेत नव्हता. नेहमीचे डॉक्टर अवेलेबल असून सुद्धा मी कोल्हापूरमध्ये नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा असं बोलल्या. म्हणून गुगलवर सर्च करून आम्ही एका डॉक्टरकडे आलो. तिथे ट्रीटमेंट घेऊन तिला कमी आल्यानंतर पुन्हा घरी यायला निघालो आणि मी नेमकं इथे या छोट्याशा दगडांवरती पाय घसरून पडले. नेमकं जेव्हा पडले तेव्हा राजनंदिनी हातात होते आणि तिला काही लागू नये म्हणून दोन्ही गुडघे मी अशी खाली जमिनीवरती टेकले होते आणि त्यामुळे ते पायाला खूप मार लागला. रात्री पुन्हा मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो आणि मम्मीला मी कॉल करून बोलवून घेतलं आणि घरी आल्यानंतर ना मम्मीने असं छानसं जेवण बनवलेलं होतं तर ते खाऊन थोडंसं बरं वाटलं. 2-3 दिवस राजनंदिनी माझ्या अंगावरून खालीच उतरली नव्हती आणि त्यामुळे माझी अंघोळ सुद्धा झाली नव्हती 2-3 दिवस. शेवटी तिला बरं वाटलं थोडंसं म्हणून मग ती खाली झोपली होती. तेवढ्यात म्हटलं मस्तपैकी आपण आवरून घेऊयात आणि इतकं भारी वाटत होतं 2-3 दिवसानंतर फ्रेश झाल्यानंतर. त्यानंतर मग ती झोपली तर म्हटलं पटकन जेवण करून घ्यावं. इथं मम्मीने भाजीची तयारी केली होती आणि मग मी म्हटलं वरण भात बनवून घ्यावा. इतक्यात ती उठली. त्यानंतर तिला फ्रेश केलं आणि आज खरंच तिला थोडंसं असं हसताना पाहून खूप बरं वाटलं. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.